श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 2025 नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी, का भरावी, कधी भरावी? ओटी भरल्याने बघा, देवीची नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करावी. का करावी? सुख, समृद्धी, आरोग्य, संकट दूर होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, मुलबाळं होण्यासाठी, संतान प्राप्तीसाठी ओटी भरली जाते. तर सुवासिनी स्त्रियांचा आदर सत्कार म्हणूनही देवीची ओटी भरली जाते. ज्या देवीमुळे आपल्याला सौभाग्य मिळाले आहे त्या देवीची ओटी नवरात्रीत नक्की भरावी. प्रत्येकाने कुलदेवीची सेवा ही नक्की करावी. नवरात्रीत सेवा नक्की करावी कुलदेवीची. बघा, सेवा झालीच पाहिजे, कारण कुलदेवी कुळाचे संरक्षण करते. तसेच घरात सुख समृद्धी राहते, मुलाबाळांना सुख लागते, आरोग्य चांगले राहते. मुलाबाळं होण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या दूर होतात. कुलदेवीची सेवा होत नसेल त्या घरात सुख लागत नाही, सतत दुःख, दारिद्र्य, अडचणी येतात. म्हणून कुलदेवीची कुळाचार नक्की करावा. आपण आपल्याकडून जमेल त्या पद्धतीने ओटी भरावी. दुसरे भरपूर काही ओटीमध्ये घेतात, मग आमच्याकडे हे नाही ते नाही म्हणून ओटी भरायची नाही असे करू नका. कारण आपण बघा, नवरात्रमध्ये आपल्या कुळदेवीची सेवा जमेल तेवढी करावी. कारण आपण आपला कुळाचार आपल्या हातून घडलाच पाहिजे. कारण कुलदेवी जर तुमच्यावर नाराज असेल तर घरामध्ये कोणत्याही गोष्टीचं सुख लागत नाही, संतान प्राप्ती होत नाही, पती पत्नीमध्ये सतत वाद होतात. काही केल्याने घरामध्ये पैसा असूनही सुख लागत नाही. असे का होते बघा? भरपूर वेळा आपण विचार करतो, अशा का गोष्टी घरात घडतात? सतत काही ना काही अडचणी येतात. त्या पाठीमागची काही कारणं आहेत. कारण बघा, आपण भरपूर काही कमवत असो किंवा कष्ट करत असो तरीही आपल्या घरात सुख लागत नाही किंवा मुलाबाळांची प्रगती होत नाही. घरामध्ये काहीही केले तरीही दुःख, दारिद्र्य दूर होत नाही. मग तुमच्याकडून कुळाचार होत नाही, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. कारण देवीचा, आपल्या कुळदेवीचा कुळाचार करणे हे कुळातल्याच कोणी ना कोणी करावा लागतो. कारण प्रत्येकाच्या कुळदेवीचा कुळाचार हा ते करतात, म्हणून तुम्हीही करावा. आणि नवरात्रमध्ये आपण जमेल तेवढी देवीची सेवा करायची आहे. कुळदेवीची सेवा ही नक्की करायची आहे. घरामध्ये घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरीही कुळदेवीची सेवा ही नक्की करा. अखंड दिवा घरामध्ये लावा. बघा, काही केले तर आपले चांगलेच होणार आहे. कुळदेवीची सेवा आपल्या हातून घडली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहणार आहे. म्हणून कुळदेवीची सेवा ही नक्की करा. जर तुम्हाला काही कारणाने ओटी भरता येत नसेल, बघा, नवरात्रमध्ये 9 दिवसामध्ये तुम्ही कधीही देवीची ओटी भरू शकता. तुमच्याकडे कण, नारळ, साडी किंवा साध्या सोप्या पद्धतीमध्येही तुम्ही कुळदेवीची ओटी भरायची आहे. माझ्याकडं हे नाही किंवा मला भरपूर महागाची साडी घ्यायची असं काही बोलू नका. जे आहे त्यामध्ये देवी, बघा, आपली प्रत्येकाची कुळदेवी कोणतीही सेवा केल्याने स्वीकार करते. आपलं मन हे शुद्ध ठेवा. आपल्या चांगल्या मनाने कोणतीही सेवा केलेली देवीपर्यंत नक्की पोहोचते. म्हणून ओटी ही तुम्ही कधीही भरू शकता. नवरात्रमध्ये जर तुम्हाला नाही जमली तर अष्टमी किंवा नवमीला तुम्ही कुलदेवीची ओटी ही नक्की भरा. तुम्हाला कुळस्थानी जाऊन जर देवीचं दर्शन घेता येत नसेल किंवा तुम्हाला ओटी भरता येत नसेल तर तुम्ही घरामध्येही ओटी भरू शकता. किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही मंदिर असेल तुमच्या कुळदेवीचे, तिथंही जाऊन तुम्ही ओटी भरू शकता. साध्या सोप्या पद्धतीमध्येच तुम्हाला ओटी भरायची आहे. दुसरे सोनं वगैरे किंवा चांदी असं काही ओटीमध्ये घेतात, ते जरीही तुमच्याकडे नसेल तरीही साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ओटी भरता येते. पण नवरात्रमध्ये तुमच्या कुळदेवीची सेवा ही तुमच्या हातून नक्कीच घडली पाहिजे. कारण बघा, आपण इतर वेळेस कुळदेवीची सेवा करत नाही. वर्षातून एकदा तरी कुळदेवीच्या कुळस्थानी जाऊन देवीची खणनारळाने ओटी भरावी. कारण सुख समृद्धी, आरोग्य चांगले राहण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, कोणता व्यापार असेल तो चालत नसेल, भरपूर दिवसापासून चालत होता पण काही कारणाने बंद ठप्प झालेला आहे, तर तुम्ही
नक्की कुळदेवीच्या कुळस्थानी जाऊन देवीची खणनारळाने ओटी भरा, दर्शन घ्या. तुमचं जे काही संकट अडचणी आहेत त्या नक्की दूर होतील व कुळदेवीचा आशीर्वाद कायम सोबत राहील. म्हणून तुम्ही मनापासून कुळदेवीची सेवा करा. कुळदेवीची ओटी नवरात्रमध्ये जमेल तेवढी नक्की भरा. तुम्हाला तिथे जाता येत नसेल तरीही तुम्ही घरामध्येही साध्या सोप्या पद्धतीमध्ये भरू शकता. तुम्हाला कुळदेवीच्या स्थानी तिथे जाऊन जर ओटी भरायची असेल तर साडी ही नऊवारीच घ्यावी लागेल. कारण घरामध्ये भरत असाल तर तुम्ही साध्या सोप्या 6 वारी साडीमध्येही देवीची खणनारळाने ओटी भरू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त काही लागणार नाही. पण घरामध्ये तुम्ही ओटी भरत आहात, घटस्थापना होत आहे किंवा नाही, तुमच्या घरामध्ये घट बसतात किंवा नाहीत बसत तरीही तुम्ही ही सेवा करू शकता, ओटी भरू शकता. त्यासाठी बघा तुम्हाला काय करायचं आहे. ओटी भरण्यासाठी तुम्हाला मंदिर तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही पूजा करता तिथे कुळदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तिथे बसायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक साडी घ्यायची आहे. साडी ही काठपदर घेतली तरीही चालेल. एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. एक नारळ, गजरा, बांगड्या, तांदूळ, सुपारी, हळकुंड, बदाम असे तुम्हाला 5 फळं घ्यायचे आहेत. जे काही ओटीमध्ये आपण साहित्य घेतो ते घ्यायचं आहे. एक फळ घ्यायचं आहे. कोणतंही तुम्ही एक फळ घेऊ शकता. ते फळ घ्यायचं आहे. तांदूळ घ्यायचे आहेत. कपाळी हळदी कुंकू लावायचं आहे. जर तुम्हाला देवीसाठी भरपूर काही करायचं असेल, बघा तुम्ही ओटीमध्ये भरपूर काही तुम्हाला घ्यायचं असेल साहित्य तरीही तुम्ही घेऊन भरू शकता. पण जर तुम्हाला जमत नसेल तर साध्या सोप्या पद्धतीमध्येही तुम्ही ओटी भरू शकता. बघा तुमच्याकडे साडीही नसेल तरीही तुम्ही एक ब्लाऊज पीस, नारळ, तांदूळ जे काही ओटीचं साहित्य असतं ते, एक गजरा, एक फळ, बांगड्या एवढ्यामध्येही तुम्ही ओटी भरू शकता. तुम्हाला घरामध्ये एका ताटामध्ये साडी, बांगड्या, ब्लाऊज पीस, एक गजरा, एक बांगड्या घ्यायच्या आहेत, हळदी कुंकू जे काही ओटीमध्ये आपण ओटी भरण्यासाठी घेतो, खोबरं, खारीक असे तुम्हाला साहित्य घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि हा कपाळी हळदी कुंकू लावायचा आहे. तुमच्या कुळदेवीला हळदी कुंकू लावायचा आहे. ओटीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचे आहे आणि मनोभावे तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे. माझ्याकडून जे काही होत आहे, शक्य आहे ते मी केलं आहे, तर तुम्ही माझा ओटीचा स्वीकार करावा आणि मला भरभरून आशीर्वाद द्यावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि तुम्हाला 3 वेळा तुमच्या छातीला ओटी लावायची आहे. मग देवीच्या चरणांजवळ लावायची आहे. कारण बघा आपण कोणतीही सेवा मनोभावे करतो तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. मग ती सेवा छोटी किंवा मोठी असे काही नाही. तुम्ही मनापासून कुळदेवीची आठवण केली आहे, कुळदेवीला कुळाचार तुमच्या हातून घडत आहे, तर कुळदेवी तुम्हाला नक्की दर्शन देईल व तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट अडचणी येणार नाहीत. तर तुम्हाला अशा प्रकारे देवीची ओटी भरायची आहे. प्रत्येक ठिकाणी सांगितलं जातं हे म्हणजे ओटीमध्ये या वस्तू पाहिजे, त्या वस्तू पाहिजे. पण तुमचं बघा प्रत्येकाच्या जे काही शक्य होतं ते त्यांच्या परिस्थितीनुसार ओटी भरतात. तर आपण जे काही शक्य होईल त्यामध्येच ओटी भरता येते. तुम्ही अशीही ओटी भरू शकता. देवीची मनापासून व श्रद्धेने ओटी भरा, देवीला प्रार्थना करा आणि हे जे काही ओटीमध्ये साडी, खण, नारळ सर्व काही घेतलं आहे ते तुम्हीही वापरू शकता. बांगड्या घालू शकता, साडी नेसू शकता, तुम्ही ब्लाऊज पीसही तुम्ही वापरू शकता. नारळ घरामध्ये सर्वांना आपल्याच कुटुंबामध्ये प्रसाद सर्वांना देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही देवीची साध्या सोप्या पद्धतीमध्ये ओटी भरू शकता. मनामध्ये श्रद्धा, विश्वास असेल तर कुळदेवी तुमच्यावर नक्की प्रसन्न होते व नवरात्रमध्ये ही सेवा करायला बिलकुलही चुकू नका. कारण कुटुंबाची प्रगती, आरोग्य, सुख, समृद्धी राहण्यासाठी आपण कुळदेवीची आपल्या हातून सेवाही नक्की घडावी व प्रत्येकाच्या घरामध्ये सुख, समृद्धी नांदो हेच आपण आपल्या कुळदेवीसमोर प्रार्थना करायची आहे. तुमच्या हातून तुमच्या घरामध्ये तुमच्या कुळदेवीचा कुळाचार घडणे खूप गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी